आपला आवाज कोकण 24 तास। महाराष्ट्राची इकॉनॉमी 5 ट्रिलियन कडे नेणारा रोड मॅप अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेचे संचालक तथा भाजपचे वरिष्ठ नेते ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केले आहे। महाराष्ट्राची इकॉनॉमी 5 ट्रिलियन कडे नेण्यासाठी एक रोडमॅप म्हणून आज सादर झालेल्या अर्थसंकल्पाकडे बघता येईल। पायाभूत सुविधांवर अधिकचं लक्ष या बजेटच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर शेतीच्या विकासासाठीही मोठे प्रयत्न या बजेटच्या माध्यमातून झालेले दिसतात। महाराष्ट्रातल्या सर्वच क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचा विकास दर गाठता यावा अशा पद्धतीने पावलं या बजेटच्या माध्यमातून टाकलेली स्पष्टपणे जाणवतात। महाराष्ट्रातल्या सामाजिक लाभाच्या योजना चालू ठेवत असताना सुद्धा वित्तीय तूट ही नियंत्रणात राखण्यामध्ये शासनाला यश आलेलं आहे आणि ती गोष्ट अभिनंदनीय आहे असं मला वाटतं। त्याचबरोबर अनेक दिवस प्रतीक्षेत असलेला शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेमुळे आनंदित झालेला आहे। शेतकऱ्यांना मिळालेली कर्जमाफीची योजना ही सर्वदूर शेतकऱ्यांना समाधान देणारी आहे। खरं पाहिलं तर सर्वच क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधा असतील, औद्योगिक क्षेत्र असेल, कोकणामध्ये जाहीर झालेली रत्नसिंधू योजना असेल, मत्स्य व्यवसायासाठी केलेल्या तरतुदी असतील, या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार केला तर भविष्यात विकसित महाराष्ट्र हे जे स्वप्न आहे ते साकार होण्यासाठी योग्य पावलं पडतायत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। माजी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेत कोण सादर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। परंतु ही जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खांद्यावर घेतली। त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला। त्यांनी या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना आणि विशेष करून कोकणाला न्याय देण्याचं काम केलंय। त्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी येथील वरिष्ठ ॲडव्होकेट विलास पाटणे यांनी या अर्थसंकल्पाबाबत समाधान व्यक्त केलंय। आज महाराष्ट्राचं बजेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलं आणि आर्थिक व्यवस्थापनाचा एक प्रकारे संकल्प त्यांनी जाहीर केला। त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट टेक्नॉलॉजी केंद्र सुरू केलं। साधारण 4,271 कोटीचं त्यांनी बांबू प्रकल्प सुरू केला। या बांबूमुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा येईल, रोजगार निर्मिती होईल। दुसरं 1240 कोटीचं मत्स्य विकास योजना म्हणून जाहीर केली। विशेष करून कोकणच्या किनारपट्टीवर सर्वत्र किनारपट्टीवर आपल्या मत्स्य विकासाला खूप हातभार लागेल। त्यातून हे सगळे मत्स्य व्यावसायिक आहेत त्यांनाही रोजगार निर्मिती होईल। नवीन मुंबईत एक आम्हाला वाटतं आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी सुरू आली। एज्युकेशन सिटी म्हणजे काय, अनेक फॉरेन विद्यापीठ तिथे येत आहेत, आपल्या विद्यापीठ टायअप करत आहेत आणि त्यातून खऱ्या अर्थाने आधुनिक शिक्षणाची गंगोत्री त्या न्याय मुंबईत येईल। ते होणं गरजेचं होतं, कारण केवळ परदेशी विद्यापीठ येऊन चालणार नाहीत। त्याचं जे नॉलेज आहे आणि आपली विद्यापीठ आहेत ह्यांचं कोलॅबोरेशन करून मोठी क्रांती त्या विद्यापीठात होईल अशी त्यांनाही अपेक्षा आणि आम्हाला सामान्य माणसाला अपेक्षा आहे। दुसरं असं की अटल सेतू परिसरात एक नवे तिसरी मुंबई तयार होते। मला त्याचं फार आकर्षण नाही, पण शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातनं बांधावरचे जे रस्ते असतात छोटे छोटे पाणंद रस्ते म्हणतात ती त्यांनी चांगली स्कीम जाहीर केली की तिथून ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्याकरता बळीराजा पाणंद रस्ते त्यांनी योजना जाहीर केली। दुसरं म्हणजे आत्ता केंद्र सरकारची घरासंबंधी फार मोठी योजना आहे, पण या घरावर सोलर बसवण्याची जी व्यवस्था आहे ती आत्ताच्या बजेटमध्ये आजच्या बजेट झाली। मला वाटतं हे सगळे जे हे आहेत हे फार महत्त्वाचे आहेत, ज्यातून एक आर्थिक व्यवस्थापनाचा दिशा आणि एका अर्थाने संकल्प मला वाटते आहे आणि म्हणून मी अर्थसंकल्पाचं स्वागत करतो। मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात झुकते माप दिले असल्याने पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी समाधान व्यक्त केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून विधानसभेत उत्तम पद्धतीने अर्थसंकल्प सादर केल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले।
महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास.